काँग्रेसची सत्ता आहे लातूरवर. भाजपला एकही खातं खोलता आलं नाही. मात्र भाजप यंदा मोदी लाट असेल किंवा भाजपची माफ करा मोदी लाट असेल किंवा भाजपची लाट असेल, त्यामुळे त्यांना कसा फायदा होतो बघूया. माझ्यासोबत खासदार सुनील गायकवाड आलेले आहेत. दादा काय म्हणाल, कशा पद्धतीनं चालेल? देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या 3 वर्षाच्या कालावधीतील काम आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं काम हे लोकाभिमुख काम असल्यामुळे लातूर शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आमच्या भारतीय जनता पार्टीचा एकही नगरसेवक नव्हता. परंतु आता अशी परिस्थिती आहे की अतिशय चांगलं वातावरण असल्यामुळे भारतीय जनता पार्टी निश्चितपणे या ठिकाणी सत्तेवर येण्यासारखे चित्र आहे. पण काय भाजप थोडंसं सुस्तावलेलं मला वाटलं, कारण मोदी लाट असेल भाजपची लाट असेल ती यशस्वी ठरेल अशा भ्रमात आहे भाजप या ठिकाणी. लातूरच्या जनतेनेच ठरवलेलं आहे की आता परिवर्तन करायचं, कारण गेली अनेक वर्षापासून इथे केवळ काँग्रेसची सत्ता महापालिकेमध्ये आहे. रस्ते नाही आहेत, नाल्या नाही आहेत किंवा कुठल्या बेसिक सुविधा म्हणजे साधं स्वच्छतागृह नाहीये कुठे रस्त्यावरती तुम्ही पाहिलं असेल. यामुळे लोकांनी ठरवलेलं आहे की आता केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि म्हणून लातूरला जर विकास निधी आणायचा असेल महापालिकेला तर ज्याचं सरकार आहे त्या पक्षाच्यांनाच निवडून द्यायला पाहिजे अशी लोकांमध्ये मानसिकता झालेली आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होईल असं मला वाटतं. सुनील गायकवाड हेही ज्यावेळेस मोदी लाट होती त्यावेळेस खासदार म्हणून निवडून आलेले, सोप्या पद्धतीने निवडून आले होते तुम्ही, त्याचा फायदा झालेला होता त्यांना. मात्र यंदा भाजपला कशा पद्धतीने ओपनिंग मिळते का किंवा काँग्रेसला या ठिकाणी नुकसान होईल का, ही प्रमुख या ठिकाणी जी आहे लढतीची. बरोबर आहे सिद्धार्थ, आपण फक्त लातूर मध्ये सुद्धा जी